सध्या बाजारात जाऊन साखरेचा भाव विचारलाय का? 2 महिन्यांपूर्वी जी साखर बाजारात 50-55 रुपये किलोने मिळायची, तीच साखर आता 80 रुपये किलोवर जाऊन पोहोचले. म्हणजे थेट 20-25 रुपयांचा दणका. सध्या श्रावण महिना सुरू आहे. महिन्याभरात गौरी गणपतीचा सण आहे. त्यानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. पण या ऐन सणासुदीच्या काळात देशात साखर प्रचंड महाग झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात साखरेचे भाव आणखी वाढण्याची शक्यता बोलून दाखवली जाते. इथे विषय फक्त भाववाढीचा नाहीये. मुद्दा हा आहे की भारत हा जगात साखरेचं उत्पादन करण्यात आणि साखर निर्यात करण्यात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण आज परिस्थिती अशी आली आहे की भारतालाच परदेशातून साखर आयात करावी लागतेय. केंद्र सरकारनं तब्बल 10 वर्षांनी परदेशातून 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या आयातीची परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की भारतात अचानक साखरेचा तुटवडा कसा निर्माण झाला? जगाला साखर निर्यात करणाऱ्या भारतावर आता साखर आयात करण्याची वेळ का आली? यामागची कारणं काय आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे साखरेचे भाव आणखी किती वाढू शकतात? सगळा विषय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय काय आहे ते समजून घेऊयात. सरकारनं शुक्रवारी 21 ऑगस्टच्या सकाळी एक मोठा निर्णय घेतला. सरकारनं 31 ऑगस्ट पर्यंत परदेशातून तब्बल 10 लाख मेट्रिक टन कच्ची साखर आयात करायला परवानगी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे साखरेच्या या आयातीवर सरकारकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. इतके दिवस साखरेच्या आयातीवर 100% टॅरिफ लागू होता. त्यामुळे भारतात साखरेची फारशी आयात होत नव्हती. पण आता सरकारनं आयात शुल्क हटवल्यामुळे देशात साखरेची आयात वाढणार आहे. सरकारच्या या निर्णयाची प्रतिक्रिया लगेच शेअर बाजारात उमटली. दालमिया भारत शुगर, द्वारिकेश शुगर, बलरामपूर चिनी मिल्स अशा मोठ्या साखर कंपन्यांचे शेअर्स एकाच दिवसात 3 ते 5% खाली आले. पण सरकारनं हा निर्णय का घेतला? सरकारनं परदेशातून साखर आयात करायला परवानगी का दिली? तर यासाठी थोडे आकडे समजून घेऊ, म्हणजे चित्र स्पष्ट होईल. भारताला एका वर्षात खाण्यासाठी आणि इतर औद्योगिक वापरासाठी सुमारे 280 लाख टन साखरेची गरज आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये भारताकडे सुमारे 50 लाख टन साखरेचा साठा शिल्लक होता. पण 2025-26च्या हंगामात साखरेचं उत्पादन घसरून 296 लाख टनांवर आलं. 2019 नंतरचं हे साखरेचं सर्वात कमी उत्पादन आहे. आता समजा साखरेचं उत्पादन 296 लाख टन आहे आणि खप 280 लाख टन, तर भारताकडे जास्तीची साखर शिल्लक राहायला हवी. पण हे झालं नाही. भारतात यावर्षी साखरेचा शिल्लक साठा फार कमी झाला. यामागे 2 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण आहे नैसर्गिक, तर दुसरं कारण आहे सरकारचं चुकलेलं गणित. साखरेचा साठा कमी होण्यामागचं नैसर्गिक कारण काय? तर देशात ऊसाचं सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये होतं. मात्र गेल्या हंगामात या दोन्ही राज्यातल्या प्रमुख ऊस पट्ट्यांमध्ये पावसानं वेळेवर हजेरी लावली नाही. कुठे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, तर कुठे पावसाचं विषम प्रमाण दिसलं. यामुळे शेतातलं ऊसाचं उत्पादन घटलं आणि ऊसातलं साखरेचं प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेटही घसरला. परिणामी कारखान्यातल्या साखरेच्या उत्पादनात घट झाली. इथे साखरेचा साठा कमी होण्यामागे दुसरं कारण सर्वात महत्त्वाचं आहे. हे कारण आहे सरकारची इथेनॉल पॉलिसी. केंद्र सरकारनं सध्या देशात E20 पेट्रोल बंधनकारक केलंय. E20 म्हणजे शुद्ध पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं मिश्रण. आता हे इथेनॉल बनतं कशापासून? तर प्रामुख्यानं ऊसापासून आणि साखरेच्या मळीपासून. या चालू वर्षात सरकारनं E20चं उद्दिष्ट गाठण्यासाठी तब्बल 30 ते 35 लाख टन ऊस इथेनॉल बनवण्यासाठी वळवल्याची आकडेवारी समोर आली आहे. याचा परिणाम देशातल्या साखरेच्या उत्पादनावरती झालाय. माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या संदर्भात महत्त्वाचा दावा केलाय. शेखर गायकवाड यांनी सांगितलंय की भारतानं मागच्या वर्षी जवळपास 50 लाख टन ऊस इथेनॉलच्या उत्पादनासाठी वळवला. यावर्षी 35 लाख टन पर्यंत ऊस इथेनॉलसाठी वळवण्यात आला. सरकारनंही साखर कारखान्यांना सांगितलं की तुम्ही सातत्यानं साखर तयार करू नका, इथेनॉलची उत्पादनं घ्या. याचा परिणाम म्हणजे भारतातलं साखरेचं उत्पादन कमी झालं असं त्यांचं म्हणणं आहे. इथे सरकारचा आणखी एक अंदाज चुकला, तो म्हणजे साखरेच्या निर्यातीचा. झालं असं की गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जेव्हा साखरेचा हंगाम सुरू झाला, त्यावेळी सरकारचा अंदाज होता की देशात साखरेचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे सरकारनं साखर कारखान्यांना 20 लाख टन पर्यंत साखरेच्या निर्यातीची परवानगी दिली. या काळात भारतातून 8 लाख टन साखरेची निर्यात झाल्याचं समोर आलंय. मात्र यामुळे जेव्हा साखरेचा साठा वेगानं संपला, त्यावेळी सरकारनं घाईघाईनं निर्यातीवर बंदी घातली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. थोडक्यात काय, तर या हंगामाच्या सुरुवातीला भारत जगात साखरेची निर्यात करत होता. मात्र आता भारतावरच साखरेची आयात करण्याची वेळ आली आहे. देशात साखरेचे एवढे भाव वाढतायत ते यामुळेच. आता या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सरकारनं पहिला निर्णय घेतला स्टॉक लिमिट म्हणजे साठे मर्यादा.
केंद्र सरकारनं साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी कडक नियम आणलेत. विशेषतः बल्क कन्झ्युमर्स म्हणजे जे मोठे व्यापारी आहेत, मिठाई उत्पादक आहेत किंवा कोको कोला, पेप्सी सारख्या शीतपेय बनवणाऱ्या कंपन्या ज्या महिन्याला 10 टनांपेक्षा जास्त साखर वापरतात, त्यांना आता 15 दिवसांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. जर एखाद्या कंपनीला महिन्याला 30 टन साखरेची गरज असेल तर ती कंपनी एका वेळी फक्त 15 टन साखरेचा साठा ठेवू शकते. कंपन्यांच्या गोदामात पडून राहणाऱ्या साखरेला बाजारात आणण्यासाठी आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय. सरकारनं घेतलेला दुसरा मोठा निर्णय म्हणजे 10 लाख मेट्रिक टन साखरेची आयात. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे भारतानं ज्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली आहे ती रॉ शुगर म्हणजे कच्ची साखर आहे. ही साखर थेट खाण्यासाठी वापरली जात नाही. पण असं असतानाही भारतानं कच्च्या साखरेची आयात करण्याचा निर्णय का घेतला? तर भारताच्या समुद्र किनाऱ्यांवर आणि बंदरांवर साखरेच्या मोठ्या रिफायनरीज म्हणजे शुद्धीकरण कारखाने आहेत. परदेशातून ज्यावेळी कच्ची साखर या बंदरांवर येईल त्यावेळी ही साखर बंदरावरून थेट रिफायनरीज मध्ये आणली जाईल. तिथे तिच्यावर प्रक्रिया करून तिचं रूपांतर रिफाइंड पांढऱ्या साखरीत केलं जाईल. यानंतर ही साखर बाजारात आणली जाईल. सध्या या रिफायनरीजकडे आधीपासूनच सुमारे 3 लाख टन साखरेचा साठा आहे. आता समजा परदेशातून आणखी 10 लाख टन कच्ची साखर येणार हे निश्चित झालं तर या कंपन्या त्यांच्याकडचा हा साखरेचा साठा बाजारात मोकळा करतील, ज्यामुळे भारतीय बाजारात पुन्हा साखरेचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल. महत्त्वाचं म्हणजे ही साखरेची आयात सोपी व्हावी यासाठी सरकारनं आयातीवर कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतलाय. सरकारनं साखरेची आयात टॅरिफ रेट कोटा अंतर्गत ड्युटी फ्री केली आहे. याआधी परदेशातून साखर आयात करताना त्यावर 100% आयात शुल्क लावलं जायचं. पण आता सरकारनं 31 ऑक्टोबर पर्यंत आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतलाय. जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन ब्राझीलमध्ये होतं. जगातल्या एकूण साखर उत्पादनात ब्राझीलचा वाटा 24%. भारत आता बहुतांश कच्ची साखर ब्राझीलकडून आयात करणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सरकारच्या या निर्णयाचा देशातल्या सामान्य नागरिकांवरती काय परिणाम होणार? कच्च्या साखरेच्या आयातीमुळे देशांतर्गत साखरेचे भाव कमी होणार का? तर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार 10 लाख मेट्रिक टन आयातीमुळे साखरेच्या किमतीत फार मोठी घसरण होणार नाही. मात्र या आयातीमुळे साखरेचे भाव 80 किंवा 90 रुपयांच्या वर जाण्यापासून नक्कीच रोखले जातील. किरकोळ बाजारात साखरेचा भाव 50 ते 55 रुपये किलोच्या आसपास स्थिर राहू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारच्या इथेनॉल पॉलिसीचा फटका भारतातल्या साखर उत्पादनाला बसलाय. देशात साखरेचा दुष्काळ नाही, मात्र बफर स्टॉक नक्कीच कमी झालाय. तो भरून काढण्यासाठी आता सरकारला परदेशातून कच्च्या साखरेची आयात करावी लागतेय. आता सरकारकडून या प्रश्नावर कायमस्वरूपी काय तोडगा काढला जातो? 31 ऑक्टोबर नंतरही हीच परिस्थिती कायम राहते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.